पुढची बातमी बघूयात। नितीन गडकरी, विकास ठाकरे, राजू पारवे यांना निवडणूक आयोगाकडून दुसऱ्यांदा नोटीस आलेली आहे। उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि प्रशासनाने निश्चित केलेला खर्च याच्यामध्ये तफावत आढळल्यामुळे नोटीस बजावली गेली आहे। रामटेकचे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना सुद्धा नोटीस गेली आहे। बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची माहिती उमेदवारांनी सादर केली, त्यानंतर खर्चात तफावत असल्यामुळे नोटीस बजावली गेली। शिवसेना उमेदवार राजू पारवे आणि प्रशासनाच्या खर्चात 11,20,000 रुपयांची तफावत आढळली आहे। श्यामकुमार बर्वे आणि प्रशासनाच्या खर्चामध्ये 3 लाखांची तफावत आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, या सगळ्याला आता तिन्ही नेत्यांकडून उत्तर दिलं जाणार का? दुसरी नोटीस आली आता निवडणूक आयोगाकडून। रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की दोनदा खर्चाची जी आहे त्यावर सुनावणी झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यातील जेव्हा झालं होतं तेव्हाही खर्चामध्ये तफावत मिळालेली होती काही उमेदवारांच्या, त्यामध्ये गडकरी आणि ठाकरे यांचाही समावेश होता। आता बुधवारी पुन्हा या खर्चाच्या निवडणूक खर्च जो असतो त्याची दुसऱ्या टप्प्याची तपशील समोर आलेला आहे। निवडणूक विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक उमेदवार जे आहेत त्यातील प्रतिनिधी किंवा ते स्वतः काही हजर होते त्यांच्यातर्फे देण्यात आलेला तपशील हा अधिक असल्याचं समोर आलेला आहे। निवडणूक खर्च जो शासनाचा तपशील आहे त्यापेक्षा कमी खर्च या उमेदवारांनी दाखवलेला आहे, त्यामुळे या उमेदवारांना आता नोटीस दिलेली आहे। दुसऱ्यांदा ही नोटीस दिलेली आहे। आता या नोटीशीवर जे उमेदवार आहेत म्हणजे नागपूरचे दोन्ही काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार, त्याचप्रमाणे रामटेकचेही दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार जे आहेत त्यांना नोटीस दिली आहे। त्याचबरोबर काही अपक्ष उमेदवारांनाही नोटीस दिलेली आहे आणि 2 उमेदवार जे होते ते गैरहजर होते, त्यामुळे त्यांनाही नोटीस दिलेली। त्यामुळे नोटीसचं उत्तर देणं बंधनकारक आहे। आता ते आपल्या नोटीसच्या उत्तरात काय सांगतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।